ओम नमः शिवाय. जय जय शिवशंकरा. शिवलेला अमृत पारायण हे भगवान शंकराची कृपा, मानसिक शांतता, सुख समृद्धी आणि इष्ट कामना पूर्तीसाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेषतः श्रावण महिन्यात किंवा दर सोमवारी हे पारायण केल्याने घरात सुख शांती नांदते आणि शिवभक्तांच्या जीवनातील संकटे दूर होतात. शिवलेल्या अमृताचे पारायण करण्याचे मुख्य फायदे असतात. सुख शांती आणि समृद्धी. घरात सुख शांती आणि समाधान टिकून राहण्यासाठी पारायण केले जाते. इच्छापूर्ती. मनातील विशिष्ट इच्छा जसे की आरोग्य किंवा संकट निवारण पूर्ण करण्यासाठी संकल्प करून पारायण करतात. शिवाची कृपा. भगवान महादेवाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. नकारात्मकता दूर करण्यासाठी. या ग्रंथाच्या वाचनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रुद्रपाठाचे फळ. संपूर्ण शिवलेला अमृता विशेषतः 11वा अध्याय रुद्रपाठ केल्याप्रमाणे पवित्र आणि फळ देणारा मानला जातो. ही पारायण करण्याची पद्धती अशी आहे. हे पारायण 7 दिवसात, सप्ताह किंवा एका दिवसातही पूर्ण केले जाते. सोमवारी संध्याकाळी शंकराच्या मंदिरात किंवा घरी 11 बेलाची पाने पिंडीवर वाहून संकल्प करावा. वाचनापूर्ती किंवा नंतर ओम नमः शिवाय जप करणे शुभ मानले जाते. या पवित्र ग्रंथामध्ये महादेवाची महिमा, लीला आणि कथांचे वर्णन असल्याने ते नित्यनेमाने वाचल्यास आध्यात्मिक प्रगती होते. शिवलीला अमृताच्या पारायणाची मांडणी करताना स्वच्छ व शांत ठिकाणी चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर शिवलेला अमृत पोथी ठेवावी. समई, धूप, दीप, गंध आणि बेलपत्र वाहून पूजा करावी. शक्य असल्यास 11 बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून शांत चित्ताने श्रद्धेचे संकल्पासह 1 किंवा 7 दिवसाचे पारायण सुरू करावे आणि 11वा अध्याय रोज वाचणे विशेष फळदायी मानले जाते. पारायणाची मांडणी. स्थान शक्यतो शिव मंदिरात किंवा घराच्या देवघरात शांत ठिकाणी आसन घालून बसावे. चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर पोथी ठेवावी. पोथीला गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा करावी. पूजेचे साहित्य. समोर समई, दिवा, धूपदीप आणि शक्य असल्यास शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती ठेवावी. हातात पाणी, गंध, अक्षता आणि बेलपत्र घेऊन मी अमुक इच्छापूर्तीसाठी शिवलेल्या अमृत पारायण करत आहे असा संकल्प करावा. पारायण सुरू करण्यापूर्वी आणि संपल्यावर किमान 1 माळ ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पोथी वाचताना शरीर शुद्धी, मन शांत आणि श्रद्धा असावी. 11वा अध्याय रोज वाचल्यास रुद्रपाठाचे फळ मिळते. पारायण करण्याची पद्धती. 1 दिवसीय पारायण. एका दिवसात पूर्ण 14 अध्याय वाचणे यासाठी 4 ते 5 तास लागतात. सप्ताह पारायण. रोज ठराविक अध्याय वाचून 7 दिवसात पूर्ण करणे. पारायण पूर्ण झाल्यावर बेलपत्र वाहून व गोड नैवेद्य अर्पण करून उद्यापन करावे. विशेष टीप म्हणजे महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवारी पारायण करणे अत्यंत पावित्र्य मानले जाते. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण पूर्ण झाल्यावर साधारणपणे शेवटच्या दिवशी 11वा अध्याय पूर्ण झाल्यावर किंवा सोयीनुसार उद्यापन केले जाते. यासाठी शिवपिंडीची पांडवोपचारिक पूजा, 11 किंवा 21 ब्राह्मणांना भोजन, रुद्रपठण, शिवलेल्या अमृताचे वाचन आणि गरजूंना दान दिले जाते. हे कार्य श्रावणातील सोमवार किंवा प्रदोष काळात करणे अधिक फलदायी मानले जाते. शिवलेल्या अमृत उद्यापन विधी. साहित्य. शिवपिंडी, बेलपत्र, दूध, दही, तूप, मध, साखर, फुले, गंध, धूप, दीप, नैवेद्य. पद्धत. पारायण समाप्तीनंतर देवाला आवडीचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण भोजन किंवा दान करावे. शिवभक्तांना प्रसाद वाटप करावे. पारायणादरम्यान झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना करावी. हे उद्यापन अधिकृत आणि शास्त्रधारी करण्यासाठी एखाद्या पुरोहिताचा सल्ला घेणे योग्य ठरते. पण ह्या सगळ्या गोष्टी
आपल्या महिलांना शक्य नसतात. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी छोटे छोटे बालक जेवू घालणे किंवा मग एखाद्या तेही शक्य जर नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात दान देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन हे आपल्या वर्षाचं उद्यापन करू शकता. जसं की पारायणाचं उद्यापन करू शकतो किंवा एखाद्या मंदिरातही दान दिलं तरीही आपल्या पारायणाचं उद्यापन हे होऊन जाते. जर शक्य नसेल तर, आणि जर शक्य असेल तर आपल्याच घरी आपण गोडाधोडाचा नैवेद्य करून देवाला दाखवून किंवा मग पुरणाचा नैवेद्य करून गोडाचा नैवेद्य करून देवाला दाखवून आपण आपल्या घरी छोटे छोटे बालगोपाळ जरी जेवू घातले तरीही चालते. ही प्रत्येक शास्त्रानुसार गोष्टी करणं शक्य नसल्यास ह्या गोष्टीही शक्य होऊ शकतात.